नरी येथे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा, तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी केंद्राचे उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल ओ मध्ये आयोजित कार्यक्रमात झाले। यावेळी राज्याच्या अभियोजन संचालनालयाचे संचालक अशोक कुमार भिलारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, डॉक्टर सपना देव आदी उपस्थित होते। कार्यक्रमात या विषयीच्या माहितीचे पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी अभियोजन संचालनालयाचे पुणे विभागाच्या रश्मी नरवाडकर, कोल्हापूरच्या सहाय्यक संचालक ममता पाटील, पुण्याच्या सहाय्यक संचालक सुप्रिया मोरे देसाई, साताऱ्याच्या सहाय्यक संचालक वैष्णवी पाटील, विजयनगरच्या सहाय्यक संचालक संगीता ढगे आदी मान्यवर देखील उपस्थित होते। त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सरकारी वकील होण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींविषयी व प्रशिक्षणाच्या विषयावर सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। माझ्या माहितीनुसार आणि माझ्या नॉलेजनुसार पब्लिक प्रॉसिक्युटर्सला सगळ्यांना एकत्रित घेऊन हा एकमेव महाराष्ट्रामधला किंवा भारतामधला हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या लोकांना आपण त्या ठिकाणी एकत्रित केलेला आहे। ज्या वेळेसला एखादा व्यक्ती कोर्टाची पायरी चढतो, तो गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजामधून येत असतो, त्या व्यक्तीकडे वाड्या वस्ती तांड्यांवरची आमची व्यक्ती असतात, त्या लोकांकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा नसतो, ते चांगले वकील त्या ठिकाणी लावू शकत नाहीत, त्यांना चांगलं मार्गदर्शन करणारी लोक त्या ठिकाणी नसतात, पोलीस सांगतील ते ऐकावं लागतं, आजूबाजूची लोक सांगतील ते ऐकावं लागतं। या सगळ्या लोकांना फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ एकच आशा असती, ती म्हणजे सरकारी वकिलांवरती, आणि त्यावेळेसला त्यांच्या मनामध्ये जी भावना असती ते एखाद्या देवाप्रमाणे ते सरकारी वकिलाकडे त्या ठिकाणी पाहत असतात। आज मला सांगताना आनंद वाटतो की आज अनेक लोक आहेत की ज्या लोकांना असं वाटतं की आज अनेक लोक असतील ज्यांची मुलं स्वतःची लॉ करतायत, ज्यांनी स्वतः लॉ केलं, किंवा तुम्ही सुद्धा ज्या वेळेस लॉ केलं असेल, मी सुद्धा ज्या वेळेस लॉ केलं, कधीही आमच्या डोक्यामध्ये आलं नाही की आम्ही सरकारी वकील व्हायला पाहिजे, पब्लिक प्रॉसिक्युटर व्हायला पाहिजे। प्रत्येकाला वाटतं मी जज झालं पाहिजे, कोणाला वाटतंय मी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे, कोणाला वाटतंय मी हायकोर्टात गेलं पाहिजे, ज्याला जास्त काही नाही त्याला वाटतं बाबा नको, लय लांब नको जायचं, JMFC पर्यंतच आपली उडी, आपण तिथं जायला पाहिजे। काही लोकांना वाटतंय मी वकील व्हायला पाहिजे, वकिलामध्ये सुद्धा काही लोकांना वाटतं मला पर स्टँडिंग 1-1 कोटी रुपये मिळाले पाहिजेत, काही लोकांना वाटतं पर स्टँडिंग 15 लाख रुपये मिळाले पाहिजेत। पण कधीही आजपर्यंत मी माझ्या एवढ्या 12-15 वर्ष झालं मी समाजामध्ये काम करतोय, कधीही मला असा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी सापडला नाही की जो मला म्हणतोय की मला पब्लिक प्रॉसिक्युटर व्हायचंय। आणि म्हणून हे शिवधनुष्य आम्ही त्या ठिकाणी उचललेलं आहे की याच्यामध्ये या लोकांना आपल्याला तयार करायचंय। आज मला सांगताना आनंद वाटतो आणि या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण महत्व हे लक्षामध्ये घ्या की आज ज्या वेळेसला आपण फक्त एक मेल केला की अशा पद्धतीच्या सेंटरचं उद्घाटन करतो की ज्याच्यामधून आपल्याला सरकारी वकील तयार करायचे आहेत, त्यावेळेसला जवळजवळ आज 28 विद्यार्थी विविध लॉ कॉलेजेस मधून या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की आज ही जी आमची युवक आहेत, या युवकांना आपल्याला तयार करण्याची ताकद आणि गरज आज आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे। मी पहिल्यांदा शार्दुल सरांचं आभार मानेल, देव मॅडमचंही आभार मानेल। आभार यासाठी 29 वर्ष 6 महिने न्यायालयीन सेवेमध्ये न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर पहिल्यांदाच माननीय उच्च न्यायालयानं माझी अभियोग संचालनालयाचा संचालक म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतरचा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। अकॅडमिशियन नाही आहे, परंतु मी वाचक आहे। CBSE असेल, PSI MPSC असेल, UPSC असेल, राज्यसेवा असेल किंवा विदर्भ, या सगळ्या घेत असताना त्या परीक्षेच्या कॅन्डिडेटना तयारी, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी कोर्सेस किंबहुना कोचिंग क्लासेस वेगवेगळ्या ठिकाणी चालवले जातात। अगदी माझ्या माहितीनं इफ आय एम नॉट मेकिंग मिस्टेक ज्युडिशियल सर्व्हिससाठी सुद्धा चालवले जातात। परहॅप्स फॉर द फर्स्ट टाइम हे तुम्ही सेंटर सुरू करताय, त्यामुळं आपलं राज्याचा अभियोग संचालनालयाचा संचालक म्हणून मी आपल्याला मनस्वी धन्यवाद देतो। प्रक्रियेला आपल्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा देतो। पब्लिक प्रॉसिक्युटर होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आपण तयार केलेला आहे
त्या अभ्यासक्रमाचा निश्चितपणे पुढच्या पिढीमध्ये, कारण एक व्हर्टिकल आहे, आपण वकिली क्षेत्रामध्ये एक व्हर्टिकल आहे की ते व्हर्टिकल सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळी धोरणं केली जातात आणि त्याच्यामध्ये संशोधन खूप महत्त्वाचं असतं की एखादी बाजू कशी मांडायची, त्याच्यामध्ये डेटाबेस किती अवेलेबल आहे, त्याची कायद्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टी, रेफरन्सेस कसे घ्यायचे, अशा अनेक गोष्टी मांडणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे जाधवर ग्रुपच्या या सहकार्याने जे आपण केंद्र सुरू करतो आहोत त्याच्यामध्ये आपण परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यानंतर ट्रेनिंग देणार आहोत आणि संशोधन सुद्धा कसं करायचं या संदर्भातलं ते शिकवणार आहोत. Friends, it is very important to remember that the role of public prosecutor is not merely a career. The role of public prosecutor is not merely a career. It is a significant responsibility. Upholding the rule of law and ensuring that the justice is served with integrity and with the fairness. We would be aware that the journey starts as an assistant public prosecutor classified under Group A, which holds a crucial position in administering justice.